नमस्कार मित्रांनो, साईराम. 7व्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आमचे सगळे साई भक्त पुढल्या प्रवासाला निघाले आहेत. तुम्ही पाहू शकता. साई बाबा की जय. इरादे लाख बनते हैं, बनकर टूट जाते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं. ओम साईराम. साईराम भावांनो, 7वा दिवस आहे. 6 दिवस कसे गेले आम्हाला समजले नाही. तर 7वा दिवस आहे. 7वी सुरुवात आहे. 6वी साईडला आहे. आम्ही आता आपला जो प्रवास आहे तो शिंदेगाव ते सिन्नर असा आहे. हा आहे आत्ताचा म्हणजे सकाळचा दुपारचा प्रवास आहे. संध्याकाळी आहे तो सिन्नर ते खोपडी असा आहे. समोर ते पाहतात ते सगळे जंगली फुले आहेत. होता हे बाग आहे, जंगली फुले बाग आहे. खूप छान. खूप आहे, एकदम भारीमध्ये ऊन आहे. चक्कर सगळं ते बसलो, पाणी पिलो, नको निघालो. तर आज खूप दूर आहे. तर बघूया पुढे. आता दिवस वाटते आईंच्या हळूहळू जवळ आम्ही येतोय. ओम साहेब सुरू हॉटेल नाश्ता पॉईंट. तर आम्ही इथे नाश्ता बघतोय. आमचे मंडळ आहेत काय बघतो. थोडा सांगितलं आहे. तर आता बघा इथे काय ओम साहेब वडापाव. त्यामध्ये पाणी सोय असते. ते बरंच सायस आपले पाणी असतात. पाहू शकता पाणी पितोय. असं पूर्ण असं घाट आहे. वळून 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 आहे सिन्नर घाट. भरपूर ऊन आहे. भरपूर ऊन असल्यामुळे खूप दम लागते. पाय खूप सगळं चालतो हळूहळू. बघूया पुढे. मध्ये तर मग खाऊया. लिंबू सरबत लिंबू सरबत घेऊया भारीमध्ये. तेवढं फायनली आता आम्ही शिर्डीजवळ पोहोचतो आहोत. 64 किलोमीटर आहे फक्त शिर्डी. तर बघूया. थोडंसं कमी आलं आहे. तर आता चालतोय. फक्त 64 किलोमीटर आहे शिर्डी. आता आमचं ते स्पॉट पण जवळ आलं आहे आणि बघत राहते स्पॉट पण जवळ आलं आहे एकदमच. तर आता जाऊन आंघोळ विंघोळ करायचं, आराम करायचा, फ्रेश व्हायचा आणि किंवा निघायचं. भेटूया. आमच्या दिसतात गाड्या. हाच आहे स्पॉट जय मल्हार खानावळ. तर बघू शकता. मागच्या वेळी पण इथं आलेलो. ते आपल्या गाड्या आहेत. मागच्या वेळी इथं आलेलो. तर आता बघूया. पहिले अंघोळ करून घेऊया मस्तपैकी मग जाऊया. पाठमाग आलो आहे त्याच्या. आणि मागच्याचा बैल हा बघा. ते पाहू शकता. हा मागचा बैल आहे आणि बाकी हे 2 सुरू आहेत. साईराम 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 साईराम.
तुम्ही पाहू शकता मोठं मैदान किंवा याचा हे शेत आहे आणि त्या शेतामध्ये अशी ही गायी आहे आणि गायी पाणी पितात. खूप ऊन असल्यामुळे त्यांनाही खूप तहान लागते, त्याची आपल्याला लागते. पाहू शकता गावाकडे आलो की असं मस्त खूप काही बघायला मिळतं भारीमध्ये. खूप छान. सॅडम माऊली आता आराम करतो. अंघोळ झाली आहे, आराम करतो 5 मिनिटं. तर भेटूया नंतर प्रवास सुरू होईल तेव्हा. मित्रांनो, तर आराम करून आम्ही परत निघालो आहोत आपल्या प्रवासाला. 40 म्हणतात आणि उन्हामध्ये चाललो आम्ही. तर मास्क लावला आहे, ऊन खूप आहे आणि भरपूर ऊन लागते म्हणून आता मी चालतोय. तर लवकर आपलं जो ठिकाण आहे पुढला तो येईल, तर तुम्ही पाहत राहा आणि व्हिडिओ पुढे पाहत राहा, स्किप करू नका. चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद. ओम साईराम. तर आता पुन्हा सुरुवात केली आहे आम्ही चालायची. थोडंफार आराम केला, पुन्हा चालतोय. आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. तर अजूनही आहे खूप, अजून 1 किलोमीटर बाकी आहे. तर साईराम भावांनो, आजचा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवसाची 7वी टी-शर्ट्स कशी आहे नक्की सांगा. स्पॉन्सर बाय मीर नाकवा यांनी ही आपल्याला दिली आहे. तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये कशी वाटते आपली टी-शर्ट आजची. आणि चालतो आम्ही पुन्हा प्रवासाला. बघूया पुढे. झोपायची वेळ आहे आता, आरामाची वेळ आमची आहे पुन्हा एकदा. आणि इथं माणसं झोपलेत अर्धी आमची, पाहू शकता. थोडं आम्ही पण झोपतोय आता. साईराम साईराम. तू पाहू शकता ते भारी आहे. आता पूर्णपणे हा मार्केट आहे इकडे सिन्नरचा हा मार्केट आहे. भरपूर त्या ठिकाणी खूप गोष्टी मिळतात, तू पाहू शकता. हा बघा स्वप्नी पाटील आमच्या वाटला. साईराम. आता थोड्याच वेळात आपण त्या स्पॉटवर पोचलो आहोत आणि थोड्याच वेळात आरतीची टाईम होणार आहे. तर आपण तिथं एक 15 मिनिट थांबणार आहोत आरतीसाठी आणि मग आपण पुढल्या प्रसाद जाणार आहोत म्हणजे खोपरीला. ते आपल्या 8 किलोमीटर आहे. ओम साईराम. साईराम भावानो. तर आमचा आजचा दिवस खूप मस्त गेला आणि सिन्नर ते खोपरी असं आमचं आजचं ठिकाण आहे. तर एक लाईट गेली, तुम्ही पाहू शकता एकदम लाईट गेली हायवेची. सो तर आम्ही पोहोचणार आहोत सिन्नरमध्ये खोपडीमध्ये. तर आता हा ब्लॉग संपवतो. आता माहिती आहे की आपण रात्री ब्लॉग करत नाही. तर जो पण असेल नवीन आपल्या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब. आता हायवेला आहोत, आता ब्लॉग संपलेला आहे. तर नक्की तुम्ही पहा आपला ब्लॉग आणि शेअर करा मित्रांनो. शेअर केल्याशिवाय आपले फॉलोअर्स आपले जे सबस्क्राईब वाढणार नाहीत. तर प्लीज तुमचा सपोर्ट असू दे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपलं जर यूट्यूबला नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद. ओम साईराम.